चला, जय हिंद मित्रांनो. आपण पाहतोय कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाईचा पेपर. ओके, ऑलरेडी 2 लेक्चर आपण कव्हर केलेत. त्यामध्ये भरपूर आपण सारे ट्रिक्स घेतलेत. कोणत्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर आता पुढचा म्हणजे पुढचा प्रश्न आपण चालू करूयात आता. खूप मला कळलं, मला असं वाटतं की तुम्हाला सगळं समजतंय आणि तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला समजत आहे. थोडेसे मी जरा एक प्रत्येक क्वेश्चनचं थोडंसं डिटेल अनालिसिस घेतोय आणि सोडवण्याचा प्रयत्न करतोय. चालू करतो आपण आता. डायरेक्ट चालू करूयात. आता पुढचा प्रश्न आहे काय, जर 0.75 एक्स तर 5 8 किती, म्हणजे 5 8 आहेत. थोडक्यात हा जर बघितला तर हा प्रश्न कशाचा आहे, 1 मिनिट. प्रमाण थिकनेस वाढवत 1 मिनिट. प्रमाणाचा क्वेश्चन आहे. याचं याच्याशी प्रमाण तेवढंच राहणार. ओके, अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, एकदम सिंपल आहे बघा. याला फॉर्म्युला देतो डायरेक्ट, म्हणजे फॉर्म्युला लक्षात. अंत्यपदाचा 1 मिनिट. अंत्य एक मिनिट. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, नंतर तुम्हाला डायरेक्ट सांगतो की पेपरमध्ये कसं सोडायचं. अंत्यपद म्हणजे काय, शेवटचे. अंत्य म्हणजे शेवट, अंत आलाय तुझा म्हणजे शेवट आला तुझा. म्हणजे इकडे हा शेवटची आहे आणि ही शेवटची, हे दोनच्या जोडीचा गुणाकार म्हणजे काय, 0.75 गुणिले 8 बरोबर काय राहणार, एक्स गुणिले 5. कारण की एक्सची किंमत आपल्याला काढायची. मग ह्या गुणाकार करायचा, हे करायचं. लक्षात. मग बघा, 0.75 गुणिले 8 भागिले इकडे 5 गुणिले तिकडे भागिले बरोबर एक्स. समजते. भाकार करूयात मग आता. पॉइंट मध्ये गेलेले, अपूर्णांकात गेले बघा. 0 जसा तसा 5 1 5, बाकी राहिले 2, वरून घेतले 5, 5 5 25, म्हणजे किती झाले, 0.15 गुणिले 8 बरोबर एक्स. डायरेक्ट काय करायचं, दशमचिन्ह विसरून जायचं. 15 8 120 आणि दशमचिन्ह नंतर किती गोरे, 2 घरे, म्हणजे 2 घरे डावीकडे जायचं, म्हणजे किती, 1.2. समजले, लक्षात आलंय, समजले. आता पेपर मध्ये कसं सोडायचं मित्रांनो बघा, एकदम हे तुम्हाला कन्सेप्टने सांगितलं. पेपर मध्ये कसं सोडायचं बघा. काय करायचं, 4 पैकी नाही का आपल्याला 3 पद देणारच आहे. 4 पैकी 3 पद देणार, एक मध्ये अंत्य पद्धतीत किंवा मध्य पद्धतीत, 2 पैकी मिसिंग असेल. डायरेक्ट शेवटचे काय करायचं, गुणाकार करायचा. दोन्ही दिलेत ना, बरं ठीक आहे, डायरेक्ट गुणाकार करायचा. 75 गुणिले 8 आणि भागिले काय करायचं, फक्त एक्स काढायचं सांगितलं ना, इथं एक्स. जर इथं एक्स राहिला तर काय करायचं, दोघांचा गुणाकार वर राहील. म्हणजे ज्या 2 संख्या दिल्या असत्या त्या काय करायच्या, अंशस्थानी ठेवायच्या आणि एक संख्या छेदस्थानी घ्यायची. आता एक्स इन 5 म्हणजे फक्त एकच संख्या आहे, त्यामुळे हे काय करायचं, डायरेक्ट छेदस्थानी ठेवायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. आता तुम्ही सांगा, जर एक्स जर इथं असला आणि तिथे जर 8 जर असता तर काय केलं असतं आपण, 8 गुणिले 5 केलं असतं आणि डायरेक्ट नाही का एकच संख्या इथं एक्स आपण कट, इथं बघा, इथं किती राहिलं, 8 गुणिले इथं एक्सच्या ठिकाणी काय केलं, 8 आपण मानलेले, खाली फक्त 0.75 राहिलं असतं. समजले. म्हणजे ज्या 2 संख्या दिल्यात शेवटच्या 2 संख्या दिल्या त्या अंशस्थानी घ्यायच्या, मधल्या 2 दिल्या त्या अंशस्थानी घ्यायच्या, सोबत एखादा एक्स राहील, जो एक संख्या राहील फक्त दुसरी काढायची विचारली ती फक्त छेदस्थानी घ्यायची. समजलंय. फक्त एवढं विसरायचं नाही की पहिल्यांदा गुणाकार शेवटचा राहतो, नंतर मधल्याचा राहतो. लक्षात, बाकीचं काय लक्षातच ठेवू नका. अंत्यपद काय, मध्यपद काय. समजलंय. काय अडचण नाही. चला हे सोडवा, चला पटकन. घातांकवरचा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न, काय अडचणच नाही, पटकन सुटला पाहिजे. आता घातांकाचा प्रश्न सिंपल गोष्ट आहे. कोणत्या संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्या असते, कोणत्या संख्येचा शून्य घात म्हणजे 1 असतो आणि एकाचा कितवाही घात असला तर ते एकच असतो.
ह्या 3 कन्सेप्ट ऍट अ टाइम सांगितलं, मग त्या सगळ्या कव्हर केल्यात बघा. 25चा पहिला घात म्हणजे 25 म्हणजे कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या असते, अधिक कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे किती असतं, 1 असतो. 100चा शून्य घात, 12चा शून्य घात, 13चा शून्य घात, काही घेणं देणं नाही आपल्याला, एकच राहणार. आणि एकाचा कितवा घात, एकाचा 33वा घात, एकाचा 50वा घात, एकाचा 32वा घात, एकाचा 70वा घात म्हणजे एकच राहतो. बस एवढंच, हीच कन्सेप्ट फक्त. 25 आणि 1 26 आणि 1 27, उत्तर आलं 27. एवढं सिंपल आहे. घातांकावरचा प्रश्न होता, अतिशय सोपा, अतिशय सोपा. फक्त 3च कन्सेप्ट होत्या. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे कोणत्याही संख्येचा एक घात असला, पहिला घात असला तर ती संख्या राहते. कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे एकच असतं उत्तर, आणि एकाचा कितवा घात म्हणजे एकच असतं. समजलंय? बस याच कन्सेप्टचा वापर केलेला आहे. प्रश्न संपला. कन्सेप्ट क्लिअर झाली? आता हा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला एक ना एक क्वेश्चन असा येतोच. फरशा बसवा, काहीतरी वेगळं काहीतरी करा. भूमितीवर डिपेंड क्वेश्चन आहे. भूमितीवर आहे तर भूमितीची तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात पद्धतीचे फॉर्म्युले पाठवायचे. ओके, सांगितलं भूमिती एवढं सोपं काहीच नाही, फक्त काय फॉर्म्युले पाठ असले किती ठेवल्या की आलं उत्तर, आलं उत्तर. सेम तसंच आहे. एका खोलीची लांबी बघा किती, 60 फूट आहे, रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी आणि रुंदी असल्या किती फरशा त्या खोलीत बसतील. अशा बघा, एक बघा लांबी रुंदी असली बघा, लांबी किती आहे 60 फूट आहे, रुंदी किती आहे 40 फूट आहे, आणि बघा 3 फूट लांबी रुंदी असेल अशा बघा फरशा बसवायच्या. आलं का लक्षात? फरशाने बसत का आपण गावाकडं? अशा किती फरशा बसतील असं विचारलं त्यांनी. मग तुम्ही सांगा, जास्त क्षेत्रफळ काय शहरात राहतं? हा आयत झाला, हा काय झाला, आयत झाला. मग एक लक्षात घ्या, आयताचे क्षेत्रफळ काढावं लागेल ना आपल्याला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, लांबी गुणिले रुंदी. आता पुढचं काय, जी लांबी व रुंदी, लांबी आणि रुंदी जे समान असतात त्याला काय म्हणतात, चौरस म्हणतात. चौरस म्हणतात. त्याची लांबी आणि रुंदी समान असते त्याला चौरस म्हणतात. मग चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. थोडक्यात लांबी पण तीच आहे, रुंदी पण तीच आहे. मग आपण चौरला म्हणजे बाजूचा वर्ग, म्हणजे बाजू गुणिले बाजू म्हणजे जो असतो बाजूचा वर्ग, म्हणजे लांबी पण तीच, रुंदी पण तीच, म्हणजे बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. मग तुम्ही एक सांगा मित्रांनो, हे झालं रूमचं क्षेत्रफळ, हे मोठं, आणि हे झालं याचं, म्हणजे जास्त कशाचं असणार, रूमचं असणार. मग आपल्याला फरशा बरोबर कसं काय राहतो, फॉर्म्युला काय राहतो बघा, इथंच तुम्हाला फॉर्म्युला बनवून देतो. फरशा बरोबर काय लक्षात ठेवा, काय स्वरूपी काय, रूमचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे, छोटं काय राहणार, फरशी राहणार क्षेत्रफळ, ते पण काय एका फरशीचं. बस एवढं केलं तर फरशा किती बसणार उत्तर येणार. इथून पुढे फरशाचा काही जर प्रॉब्लेम आला ते बदल जायचं, मोठं क्षेत्रफळ भागिले लहान क्षेत्रफळ. मोठं असणार रूमचं असणार, लहान असणार फरशीचं असणार. रूमचं क्षेत्रफळ काय बघा, लांबी किती आहे 60 फूटला, कारण की काय आयताकृती आहे ना रूम. लांबी किती 60, रुंदी किती आहे 45. फरशीचं किती आहे, लांबी पण 3 आहे आणि रुंदी पण 3 आहे, कारण की ते चौरस आहे. अलग लक्षात तेच आहे. मग फक्त काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं बघा. 3 त्रिक 3 गुणिले 3 किती येतं, डायरेक्ट कट करतो 9 येतो. आलं लक्षात, कॅल्क्युलेशन इथलं येतं. 9 1 9, 9 5 45. वर काय 60 गुणिले 5, 6 गुणिले 5 किती, 6 5 30, आणि शून्याशी शून्य जसं असतील म्हणजे किती फरशा बसल्या, 300 फरशा. आहे सिंपल. कोणत्याही एक्झामला एक ना एक प्रॉब्लेम याच्यावर डिपेंड असतो, म्हणजे असतोच. कोणतं, हे फरशी बिरशी. तसं भूमितीवर 2 किंवा 3 क्वेश्चन येतात, ते अतिशय सोपे असतात, हातचे मार्क असतात, ते कधीच गमवायचे नाही. आलं लक्षात? त्यामुळे आता ह्या फॉर्म्युला पाठ करून ठेवा. आणि फरशा किती बसतील हे दरवेळेस विचारलं जातं. 2 जिल्ह्यापैकी 1 जिल्ह्याला कंपल्सरी हा प्रश्न असतो. त्यामुळे हे तुम्ही बाहेर करायचंय, मन लावून करायचं, लक्ष काळजीपूर्वक करायचंय. समजलंय? तुम्हाला समजलेलं आहे. ओके,
इथं वजन आलेले वजन नाही, इथं काही नाही, इथं चिन्हच नाही, असं पकडा. अपूर्णांकाचा प्रॉब्लेम आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे, जास्त काय डोकं लावायची गरज नाही. पटकन सोडायचं, उत्तर सांगायचं. खालीलपैकी कोणती संख्या 7 ते 8च्या दरम्यान आहे? आता कॅल्क्युलेशन करायचं, सांगायचं 7 ते 8च्या दरम्यान. आता इथं थोडासा लॉजिकचा वापर करायचा मित्रांनो, उगा तुम्ही नाही का रेग्युलर मेथड जाता बघा. 21/4 हे जर बघितलं तर 4 पंचे 20, म्हणजे भागा गेला 4चा, बाकी राहिली 1. मग आपण काय म्हणतो, 5 पूर्ण भाग गेला 1/4, म्हणजे काय 5 पूर्ण संख्या आहे आणि 4 दुसरं राहिलेल्या नंतरच्या 4 भागापैकी एक भाग पूर्ण गेलेला आहे. म्हणजे 7च्या 8च्या दरम्यान आहे की नाही. आता 22/4 बघा, 4 पंचे 20, बाकी राहिले 2/4, म्हणजे 5चा पूर्ण भाग गेलाय, बाकी राहिले 2, आणि किती भागापैकी 4 भागापैकी. आता हे तुम्हाला लॉजिक समजावलं पाहिजे. आता 21/3 म्हणजे किती, 7 त्रिक 21, 3 7 21, म्हणजे भागाकार पूर्ण 7चा गेलाय. आता 22 जर बघितलं तर 22/3 म्हणजे काय, 3 7 21, भागाकार गेला 7चा, बाकी किती राहिलाय 1, आणि पुढे म्हणजे बाकी 1 म्हणजे काय, याला जर हा बघा अव्यवभार्य पूर्णांक झाला, पूर्णांक अपूर्णांकामध्ये केलं तर 7 पूर्ण भाग गेलाय 1/3, म्हणजे काय 7चा पूर्ण भाग, पुढच्या 3 भागापैकी एक भाग घेतलेला आहे. म्हणजे ही जर बघितलं तर हे 7 इथं आणि 8 इथं, याच्या मधली संख्या येते कोणती, 22/7. आणखी 23/7 येईन का, तर 100% येणार आहे, कारण की 7चा पूर्ण भाग जातोय, 7 त्रिक 21, लक्षात, 7/3, 3 सॉरी 3 करा, 3, 23/3, 3 7 21, बाकी राहिले 2/3, अलग लक्षात. आता पुढचं जर गेलं तर 24/3 जर केलं तर 3 8 24, म्हणजे 8 होतंय, म्हणजे आलं लक्षात. म्हणजे आता संख्या कशा आहेत त्या लक्षात ठेवा, थोडी कन्सेप्ट क्लिअर करतो तुमची. पहिली 7 राहिली, नंतर 1/3, दुसरीकडे 7 2/3, आणि 7 3/3. 3/3 म्हणजेच काय, पूर्णपणे 1 असते ती, 3 असते ना, 3 न, म्हणजेच ती काय असते, 8 असते. मग त्या संख्या झाल्या 7 7 पूर्ण 1/3, 7 पूर्णांक 2/3 आणि 8. म्हणजे ह्या दोन संख्या झाल्या मधल्या, त्यातली ही विचारलेली मधली घेतली. समजलंय? इथं तुम्हाला हे पण सांगितलं आणि ट्रिक पण सांगितली. समजलंय का? एकदम सोपं होतं, काहीच अडचण नव्हती. आलं लक्षात? आलेल्याच तुमच्या काय सगळ्यात लक्षात येते. चला, हा प्रश्न सोडा पटकेन. पटकन सोडवतो, पाहतो मी काय सोडवलं का. समीरने एक गाय, एक म्हैस, एक बैल एकूण 85,000 रुपयांना खरेदी केलं. गाय, म्हैस, बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4, 8, 5 असेल तर गायची किंमत किती. आता प्रमाणाचा प्रॉब्लेम आहे, किंमत दिलेली आहे. पहिले ही जी असं ना 4, हे राहणार गाय राहणार, दुसरं काय राहणार म्हैस, पहिलं गाय दिलेलं आहे, दुसरी राहणार 8 म्हणजे म्हैस, आणि बैल राहणार 5. विचारलं काय गायीची किंमत, आलं लक्षात. तर एकदम सोपं मित्रांनो, असं जर असेल किंमत दिली असेल तर डायरेक्ट ट्रिक लावायची. ट्रिक काय राहायचं, ट्रिक लावायची. थोडासा जर असा खराब आहे. तर ट्रिक बघा काय लावायची मित्रांनो. गायीची किंमत मराठीमध्ये बघा, गाय आणि गाय, दोन्ही काय फरक आहे मला सांगा कमेंट मध्ये टाकून. गाय आणि गाय तुमच्या
म्हणजे आपल्या बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. गायीची किंमत बरोबर काय करायचं, एकूण किंमत ठीक आहे बरं का, डायरेक्ट भागिले गुणोत्तराची बेरीज गुणिले ज्याचं विचारलंय तो काय करायचा, गुणोत्तरातील काय करायचा अंक. आता बघा एकूण किंमत किती आहे, 85,000 रुपये. डायरेक्ट लिहून टाकायची 85,000. नंतर गुणोत्तराची बेरीज. गुणोत्तराची बेरीज म्हणजे काय मित्रांनो, बघा तिन्ही गुणोत्तराची बेरीज 4 आणि 8 12, 12 आणि 5 17 गुणिले विचारलं काय काय याचं, गायीची किंमत. गायीचं गुणोत्तर किती आहे, पहिली गाय, दुसरी म्हैस, तिसरा बैल. गाय असेल 4, म्हैस असेल 8, बैल असेल 5. विचारलं काय काय म्हणजे किती, 4. बस आलं होतं. 7 1 17, 17 5 85, वर 3 शून्य 3 शून्य दिलेले म्हणजे काय राहिलं, 5,000 गुणिले 4, 5 गुणिले 4 किती, 20. आणि 1 2 3 हे 0 शून्य 3 शून्य 1 2 3. उत्तर आलं 20,000. लक्षात. आता म्हैस विचारली असती तर 5,000 इथं ऑलरेडी कट केलंय, इथं 4 जागी केलं असतं 8 आलं असतं. आणि जर बैल विचारला असता तिथं बैलाचा गुणोत्तर दिनांक किती, 5. इथं बघा 8 कसं झालं असतं, 5 झालं, 5 25 25,000 रुपये आलं असतं. लक्षात. समजलंय, समजलंय, काय अडचण नाही. एवढं सोपं होतं ते. आणि या पद्धतीचा वापर करायचा. आता तुम्ही सांग मला, एक जमत तुम्ही लिहित बसणार आहे का, नाही. डायरेक्ट काय करणार तुम्ही एक्झाम मध्ये, बघा तुम्ही एक्झाम मध्ये काय करणार मित्रांमध्ये, 85,000ची किंमत ठेवणार, भागिले डायरेक्ट 4 8 12 5 17 करणार, गुणिले गायचा किती गुणोत्तर किती, 4. बस 5 5 चौक 20 आणि 3 शून्य 20,000. 20,000 लिहिणार पण नाही, डायरेक्ट 20,000 टिक करणार, गोल करणार, पुढे जाणार. समजलंय. एवढे फास्ट कॅल्क्युलेशन झालं पाहिजे आपलं. लक्षात. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं एवढं. एक मिनिट. हा चला आता हे सोडा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा, मागचा फरशीचा प्रॉब्लेम, आता वर्तुळाचा प्रॉब्लेम आलाय. लक्षात. त्यामुळे फॉर्म्युले सगळे पाठच पाहिजे, बाय हार्ट पाठ पाहिजे. व एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती. एकदम सोपा क्वेश्चन, एकदम सोपा. पटकन सोडवा, कमेंट टाका, तोपर्यंत थांबतोय. झालं. आता बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. तो किती आहे, 716 चौरस सेंटीमीटर. आता बघा, पाय आर वर्ग बरोबर किती, 616. पाय म्हणजे काय मित्रांनो, 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर काय, 616. आता परिघ काय, वर्तुळाचा परिघ फॉर्म्युला पाठच पाहिजे, किती, 2 पाय आर, 2 गुणिले पाय गुणिले आर. मग फक्त किंमत ठेवायची, बस आलं उत्तर. आरचा वर्ग बरोबर काय, 616 गुणिले 7 इकडे भागिले, छेदस्थानी भागिले, इकडे काय राहील अंशस्थानी, तो काय राहील गुणिले. बरोबर. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं पाहिजे.
हा 22/7 आहे, म्हणजे इथं छेदस्थानी तो इथं काय होणार भागिले, हा काय जाईल अंशस्थानी जाईल, छेदस्थानचा अंशस्थानी होता भागिलेचा गुणिले होतो. आणि बघा आता हा हा काय अंशस्थानी आहे. ओके, हा काय होईल फक्त छेदस्थानी येणार. समजलंय? समजलंय, काहीच अडचण नाही. आता पुढचं फक्त भागाकार करायचा, उत्तर काढायचं, आलं उत्तर, संपला विषय. बघा 22 × 22, 22 × 2 = 44, 61 मधनं 44 दिले, किती राहिले 17, वरून घेतला 6. ओके, कारण की 22 ने 17 भाग जात नाही म्हणून घेतला 6, हा झाला कट. आलं लक्षात? 22 8 176, बरोबर बरोबर, 22 8 176 कट झाला, भाग काय केला 8चा, बोलून घेतले, पुढचं जसं गुणिले 7 तसं फक्त कॅल्क्युलेशन करायचं. 28 गुणिले 7, 7 8 56, राहिला 5, 7 2 14 5 19, म्हणजे 196, किंवा 28 गुणिले 7 जरी केलं तर 196 येतो. म्हणजे काय, आर चा वर्ग बरोबर 196. आर बरोबर काय, आता वर्ग आणि वर्गमूळ आपल्या बेसिक मध्ये एकदम परफेक्ट केलेलं आहे तुमचं. ओके, वर्ग आणि ज्याने आतापर्यंत केलं नसेल बेसिक आपलं कोणतं, जी पोलीस भरती 2025 करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत बॅच आहे, कोणती बेसिकची, ज्यामध्ये आपण मूलभूत बेसिकचे 7 टॉपिक कव्हर केलेत, आणि म्हणजे बुद्धिमत्तेचे पण 7 टॉपिक कव्हर केले. त्यामध्ये तिसराच टॉपिक होता की वर्ग आणि वर्गमूळ. इकडे वर्ग आहे, तिकडे काय करायचं, वर्गमुळात घेतले 196. आता वर्गमुळात 196 म्हणजे काय, 14, म्हणजे आर बरोबर काय 14, बस. वर्ग तर पाठच पाहिजे, 11 वर्ग 12 वर्ग 13 वर्ग 14 वर्ग, 14चा म्हणजे किती वर्ग 196. मग इथं फक्त आरची किंमत टाकायची. परिघ म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर, पाय म्हणजे किती 22/7, आणि आर म्हणजे किती 14, बस कॅल्क्युलेशन करायचं. 7 1 7, 7 2 14, 22 2 44, 44 गुणिले 2 88, 88 काय येतं चौरस सेंटीमीटर. वर्तुळाचा परिघ बरोबर 88 चौरस सेंटीमीटर. समजलंय? समजलंय, काहीच अडचण नाही. ओके. आता पहा, हा प्रश्न सोडवा. एकदम लॉजिकने सुटतो, यात डोकं लावायची गरजच नाहीये. दोन संख्याचा गुणाकार 30 आहे, तर त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्या किती. आता आपल्याला दोन संख्याचा गुणाकार 30 आहे, अशा फक्त ऑप्शन मधून संख्या पाहिजे, त्यांच्या वर्गांची बेरीज करायची, जे 61 व्हायची. आता 13 पहा, याला डायरेक्ट काय करायचं, बाय ऑप्शन. काय बाय ऑप्शन जायचं, पहिले 13 घेऊ, अशा दोन संख्या निवडायची की त्यांची नाही का गुणाकार नाही का त्या दोन संख्येचा 30 आला पाहिजे. 13 जर बघितलं 10 किती 3 आहे, मग 10चा वर्ग किती, 10 त्रिक 30, बरोबर, गुणाकार तर आलाय 30. वर्ग बघू, 10चा वर्ग किती 100, 3चा वर्ग किती 9, यांची बेरीज जर केली तर किती येते 109 येते, त्यामुळे हे ऑप्शन नाही. आणखी जर फोड केली तर पाहू आणखी जमते का, 30 येते उत्तर गुणाकार करून, 6 आणि 7 26 7 42, गुणाकार येत नाही येत. आणखी जर केली तर 8 गुणिले 5, बेरीज तर बरोबर आहे 8 नाही, 8 गुणिले 6 येते, 8, कारण की 8चा नाही, 8 बरोबर, 8 गुणिले 5 आहे, 8 पंचे 40, गुणाकार 40 येतोय, पण बेरीज 40 पाहिजे का आपल्याला, नाही, आपल्याला काय पाहिजे गुणाकार, काय पाहिजे 30 पाहिजे. आलं लक्षात, हा ऑप्शन झाला कट. आता 9, असं 5 आणि 4 5 चोक 20 येते, त्यामुळे गुणाकार येतो का नाही. जर 11 घेतलं, 11 जर घेतलं तर बघा दोन संख्या बघा 6 आणि 5, गुणाकार जर केलं तर किती 6 पंचे 30, आणि बघा बेरीज किती येते त्यांची 6 आणि 5 11. उलट चाललंय बरं का मित्रांनो, उलट चाललं, दोन संख्येची बेरीज बघा किती 6 आणि 5 किती, बेरीज झाली 11, गुणाकार किती झाला 30. आता त्यांच्या वर्गांची बेरीज किती येते ते होतं पाहिजे. 6चा वर्ग किती 36 आणि 5चा किती 25, बेरीज करूयात, 5 आणि 6 11, हात चालला 1,
3 आणि 3 6 म्हणजे 61, म्हणजे ती संख्या आहे 11. समजलं का? आपण तर काय केलं, उलटे केलं, बाय ऑप्शनने गेलेलं आहे. पहिल्यांदा काय केलं, त्या दोन संख्येचा गुणाकार 30 आहे आणि बेरीज किती विचारली. बेरजेवर आपण काय केलं, उलटे गेलो की ते दोन संख्या शोधल्यात. मग बघितलं तर 6 आणि 5 यांची बेरीज काय घेते, 11 आली पाहिजे, बरोबर ना? 6 5 11. 6 पंचे 30 होते, बेरीज वर्ग जर केला तर बरोबर 36 येतोय आणि 5 21 येतोय, म्हणजे 25 येतोय. 36 आणि 25 61. लक्षात. हे कधी जमणार मित्रांनो, जेव्हा तुमचे वर्ग पाठ असतील आणि पाढे तुम्हाला फोड करता येईल, त्यावेळेस हे पॉसिबल आहे. असं बाय ऑप्शनने जाता येईल. नाहीतर तुमचा खूप वेळ खाणार प्रश्न आहे मित्रांनो. आलं लक्षात? त्यामुळे वर्ग बाहेर ठेवायचे, पाढे एकदम बाहेर पाठ करून ठेवायचे. आलं लक्षात? तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. समजलंय? तर पटकन शाळेने काय करायचं, वर्ग ज्याचं नसेल त्यांनी आपलं पटकन बेसिक लेक्चर व्हायचे, वर्ग म्हणून तिथलं वर्ग कोणते कोणते सगळे पाठ करून ठेवा, घन पाठ करून ठेवा. 1 ते जवळजवळ 30 पर्यंत सगळे वर्ग पाठ पाहिजे, 1 ते 20 पर्यंत सगळे घन पाठ पाहिजेत, पाढे पाठ पाहिजेत, 35-40 पर्यंत काय पाठ करतात आणि ते काय करा, लिहून ठेवा मित्रांनो. गणितामध्ये फक्त एकच क्लुप्ती काम आहे ती म्हणजे फक्त लिखाण. दररोज पाढे लिहायचे, दररोज घन लिहायचे, दररोज वर्ग लिहायचे. असं करून माणूस परफेक्ट होते. आलं लक्षात? चला मित्रांनो. तर मित्रांनो बघा, ज्यांचं गणित भूमिती आणि बुद्धिमत्ता यांचं बेसिकच आहे, काय बेसिकच आहे, अशा सगळ्या पोलीस भरती 2025 करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आपण मोफत बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच आणलेली आहे. लक्षात? आणि ते बघा, ती बॅच इथे आहे बघा. त्यामध्ये गणिताचे 7 टॉपिक, गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी, वर्ग वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णांक, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, कोणत्या आणखी स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विभाज्यतेच्या कसोट्या, संख्याचे प्रकार, अपूर्णांक, बॉडमॉस, हे सगळे टॉपिक घेतलेले आपण. ते सगळे टॉपिक तुमच्यासाठी मोफत आहेत, मोफत. ओके. आणि बुद्धिमत्तेचे पण 7 टॉपिक सगळं बेसिक घेतलेलं आहे. त्यामुळे त्याचा बेसिक कसं त्याने पहिल्यांदा ही बॅच करायची. आणि मित्रांनो, ज्याला गणितामध्ये आणि भूमितीमध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 50 मार्क घ्यायचे पोलीस भरतीला, त्यांनी बॅच लावायची. कोणती? 399. इथं काय केलं, अभ्यासक्रमानुसार मागच्या वर्षी झालेले सगळे क्वेश्चन पेपरनुसार आपण ही बॅच घेतली मित्रांनो. लक्षात? त्यामुळे ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, काय म्हणतो मी, आउट ऑफ, गॅरंटी आपली, आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यांनी पटकन बॅच जॉईन करायची आणि प्रॅक्टिस करायची. याच्या नोट्स सगळ्या फ्रीमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. गोकुळ देशमुख गणितम हे टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर सगळ्या नोट्स अवेलेबल. जायचं ते फक्त नोट्स झेरॉक्स मारायच्या, समोर ठेवायच्या, लेक्चर लावायचे, फक्त पाहायचे आणि त्या नोट्सवर सोडून टाकायचं. तुमच्या नोट्स पण रेडी राहतात आणि सोबत तुमचं परफेक्ट होणार. गणिताच्या भरपूर साऱ्या ट्रिक्स दिल्यात मित्रांनो, टॉपिक वाईज गणित घेतले, सिलेबसनुसार गणित घेतले. तुम्हाला जर एकदा फक्त बॅच केली तर तुम्हाला इतर काही करायची गरज नाही पडणार. फक्त आपली नोट जर पाहिली व्यवस्थित, फक्त मागच्या वर्षीचे क्वेश्चन एमसीक्यू सोडवले, मागच्या झालेले, बस तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटणार म्हणजे भेटणारच. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्या सोबतच आहे की, काळजी काय करायचं. त्यामुळे प्रत्येकाने जायचं आणि ही बॅच जॉईन करून टाकायची, विचारच करायचा नाही. काही काही गोष्टीचा विचार करायचा नसतो, तशी एक गोष्ट आहे. इथं कशाचा विचार करायचा, डायरेक्ट जायचं, आउट ऑफ मार्क घ्यायचे, तुम्हाला परिश्रम घ्यायचेत, कष्ट घ्यायचेत, पटकन जायचं बॅच जॉईन करून टाकायचे. व्हिडिओ बघा मित्रांनो, 120+ व्हिडिओ आहेत, ते भरपूर मोठे व्हिडिओ आहेत. एकदम डिटेलमध्ये बॅच घेतली मित्रांनो, काहीच सोडलं नाही, काहीच नाही. तुम्ही एकदा बॅच जर पाहिली, विषय संपला. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ मार्क तुम्हाला. आलं लक्षात? चला मग मित्रांनो, पटकन जॉईन बॅच करा. आणि काही जर अडचण आल्यात, 9922111236 हा नंबर, 9922111236 या नंबरवर कॉल करायचा, व्हॉट्सअप मेसेज करायचा, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार. आणि मार्गदर्शन आपलं स्वतः आपलंच आहे. आलं लक्षात? चला मग थांबू इथेच आज. जय हिंद, जय महाराष्ट्र.